नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल। आज आपण गुढीपाडव्याला गुढीला जी साखरची गाठींची माळ बांधलेली असते, आज आपण तीच अगदी मार्केटच्या अर्ध्या पैशांमध्ये घरीच बनवणार आहोत। चला मग नवे घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि अगदी 3 ते 4 गोष्टींमध्ये ही साखरची माळ घरीच तुम्ही बनवू शकता। ती घरच्या साहित्यामध्ये बनते। इडली पात्र घेतलेलं आहे। इडली पात्राला आपल्याला छान 1 चमचा तूप लावून घ्यायचं आहे। अगदी नॉर्मल तूप लावून घ्यायचं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि इथे मी एक कॉटनचा धागा घेतलेला आहे। आपल्याकडे फुलमाळ किंवा गोधड वगैरे शिवायला वापरतो तो धागा घेतलेला आहे। अंदाजानुसार इडली पात्राला पुरेल एवढा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं होतं। पाणीमध्ये धाग्याला आपल्याला डिप करून पिळून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचे। धागाला व्यवस्थित आपे पात्र्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला मार्केटच्या गाठी जसे होतात तसं आपल्याला पूर्ण धाग्याला व्यवस्थित भांड्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे। आता आपण गॅसकडे वळूया। इथं मी गॅस ऑन करून कढई ठेवलेली। कढईमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी तर आपली जी रेग्युलर साखर असते तीच वापरलेली आहे, पण अगदी तुम्हाला पांढरे शुभ्र साखरच्या गाठी पाहिजे असतील तर तुम्ही पांढरी साखर वापर करा। अगदी जी पांढरी शुभ्र मधुरची साखर असते तिचा वापर करा। बघू शकतात इथं मी साखरला छान पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे, पण आपल्याला अगदी गोळी बनते तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि 1 वाटी साखरला अर्धीच वाटी पाणी घ्यायचे। अगदी कमी पण नाही, जास्त पण नाही। जास्त घेतलं तर आपल्याला टाईम लागेल, त्यासाठी इथं परफेक्ट अर्धी वाटीच पाणी घ्यायचं आहे। बघू शकता साखर पूर्णपणे पद्धतीने इथं मेल्ट झालेली आहे। मी इथे आता 1 चमचा दूध घेते। दुधाला आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करायचे। याच्यावरचे जे हलके बबल्स आहेत, जे म्हणजे साखरवरचं जे ब्लॅकवालं घाण आहे ते अगदी वरच्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघू शकता त्या पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण वरती येतं। जर तुम्ही मधुरची साखर वापरत असाल तर एकदम छान होणार आणि जवळपास हे वरचं जे बबल्स आहेत ते अगदी पांढरे शुभ्र येणार। मी आता हे वरचे सर्व काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। शक्यतो होईल तेवढे मी काढून घेतलेले आहेत। परत आता आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, अगदी हाय पण नाही लो पण नाही ठेवायची आहे। बघू शकतात सुरुवातीपेक्षा आता थोडं छान दिसतंय, म्हणजे व्हाईट वगैरे थोडं कलरमध्ये फरक झालेला आहे। मला व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी मी वरूचं काढते, तुम्ही नाही काढलं तरी चालेल। दुधाने थोडा पांढरा कलर येणार। आपल्याला परत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात काठींना अगदी पांढरी साखर जमा व्हायला लागलेली आहे। आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन अगदी गोळी होते का ते बघून घ्यायचं आहे। हलकी गोळी होते, आपल्याला पाहिजे थोडी कडक गोळी व्हायला पाहिजे, पण आपण परत याच्यामध्ये थोडं मी पाव चमचा सोडा वापरते खायचा। तुम्हाला जर अजून पांढरे शुभ्र हवे असतील तर तुम्ही याच्यात इनोचा देखील वापर करू शकतात, पाव चमचा। परत आपल्याला मिनिटभर व्यवस्थित मीडियम फ्लेमला अगदी बबल्स एकदम व्हाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम फ्लफी व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर। इथं मी गॅस बंद करून आता आपल्याला आप्पे पात्रामध्ये सर्व व्यवस्थित स्पूनने एकसारखे टाकून द्यायचे। बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। याच्याने काय होणार की जे आपले साखरच्या गाठी ते सर्व एकसारखे होतील, बघू शकतात। आणि आप्पे पात्राला आवर्जून तुपाचा वापर करा, म्हणजे काढताना खूप सोपं पडतं। मी 15 मिनटं फ्रीजला ठेवलेलं होतं। 15 मिनटानंतर दाखवते की आता आपण आपल्या साखरच्या गाठी निघताय का ते बघूया। बघू शकतात किती इझी आपल्या साखरच्या गाठी बनवून तयार झालेल्या आहेत आणि काढायला पण खूप इझी निघतायत। जेव्हा आपण भांड्याला धागा लावतो तो आवर्जून तळापर्यंत जाईन, यापर्यंत आपल्याला व्यवस्थित तूप लावतो तेव्हा थोडं तळापर्यंत धाग्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे गाठी निघत नाही धाग्यामधून बाहेर। बघू शकता तिथं आपल्या अगदी मार्केटच्या अर्ध्या खर्चामध्ये आपल्या इथं साखरच्या गाठी बनवून तयार झालेल्या आहेत। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। यूजफुल वाटत असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा। अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।